उन्हाळा सुरू होताच बाजारामध्ये फ्रीजला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली असते, पण सर्वसामान्य नागरिकांना फ्रीज घेणं शक्य नसल्यास गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते। बाजारामध्ये विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी दाखल झालेत आणि माठ खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी सुद्धा वाढतीये। गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवते आणि त्यामुळे थंडगार पाणी पिण्याचा मोह सगळ्यांनाच होतो। त्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांच्या मागणीत आता वाढ झाली आहे। यंदा मात्र मातीची वाढती किंमत लक्षात घेता माठांच्या किमतीत 10% वाढ झाली आहे। वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात माठ खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी सुद्धा होतीये। माझं नाव ज्योतिबाई शांताराम चव्हाण। आम्ही परिसरात राहणार, जुन्या धुळे, सुभाष नगर 2 नंबर शाळेसमोर। आमचा पारंपरिक धंदा आहे, तर आमचा जवळजवळ ही 3री पिढी चालू आहे। तर या धंद्यात आमचं मन लागलेलं आहे म्हणून आम्ही हा धंदा सोडला नाही। तर पण मातीचा प्रॉब्लेम येतो, माती मिळत नाही, सरपण मिळत नाही, वर्ष परत भाव वाढत चालला आणि नागरिकांना पण मग माठाची गरज आहे म्हणून करावं लागतं। गरीब लोक काही फ्रीज घेऊ शकत नाही, तर आपलं हे माठ हाच फ्रीज आहे। याच्याने जेवढं आपलं मन भरलं जातं पाणी पिल्यावर, तसं फ्रीजचं पाणी आपल्याला सहन होत नाही। त्याच्यामुळे आपलं हे पारंपरिक धंदा हे चालूच राहणार आहे। गेल्या वर्षापासून नागरिकांची खूप मोठी मागणी वाढलेली आहे, त्याच्यामुळे आपला ह्या 10%चा भाव वाढणारच आहे।